अमेरिका इराण युद्धाच्या झळा आता शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलेल्या आहेत, कारण याचा थेट फटका आता काही ना काही प्रमाणात किंवा वेगवेगळ्या प्रकारानं शेतकऱ्यांना देखील बसताना दिसतोय। कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये युरिया खताची टंचाई आहे ती निर्माण झालेली आहे। सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस भरणे असेल, त्याचबरोबर विविध पिकांना युरियाची गरज आहे, मात्र सध्या आवश्यक त्या प्रमाणात युरिया खत आहे ते उपलब्ध नाही आणि त्यामुळे युरिया खतासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत असल्याचं चित्र आहे ते बघायला मिळते। इतर जी खतं आहेत ती पुरेशा प्रमाणात आहेत, मात्र युरिया जो आहे तो शोध घेण्याची वेळ मात्र शेतकऱ्यांवर आलेली आहे। इतर खतांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये युरिया हे एकमात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं खत आहे, ज्याचा आधार मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषतः शेतकऱ्यांना आहे। मात्र सध्या याच युरिया खताचा तुटवडा जो आहे तो कोल्हापुरातील शेतकऱ्यांना जाणवतोय आणि त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाल्याचं चित्र आहे ते बघायला मिळते। आपल्यासोबत शेतकरी आहेत, बोलूयात। दादा, काय सांगाल, किती दिवस झाले युरिया शोधताय, काय परिस्थिती आहे? साहेब, 1 महिना झाला युरिया मिळत नाही आणि त्याच्यावरती लिंकिंग असल्यामुळं गरीब शेतकऱ्याला ते परवडण्यासारखं नाही आहे की ती युरिया मागायला गेले की काही ठिकाणी युरिया मिळतोय, तर ती म्हणतात लिंकिंग असल्यामुळं आम्हाला ते देता येत नाही, त्यामुळे ती लिंकिंग येत असला तर ते मिळणार असे सगळे काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी मिळतच नाही। ऊस तरी भरणीला आलेला आहे। आता आमची सगळी कामाची सगळी मशागतीचं काम चालू आहे, तर युरिया सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, ते टाकणे गरज आहे त्याला। तर ती युरिया मिळत नसल्यामुळं आणि बाकींच्या लागवडींचं 2000च्या वरती दर सगळं गेल्यामुळं सामान्य शेतकऱ्याला सगळं परवडण्यासारखं काही नाही आहे। त्यामुळं आता किती गरज आहे युरियाची शेतामध्ये? आता शेतामध्ये म्हणजे भरणी करायची चालू आहे शेती, तर त्या भरणीला युरिया म्हणजे मिक्स खत लागते सगळं। कारण आता जे गोळी आहे ती सगळी मिक्समध्ये कसं होतं, उन्हाळ्यात सगळं विरघळते आणि गोळी लवकर विरघळत नाही। त्यामुळं काय होतं आहे की ती गोळी उन्हानं हे होऊ शकते, ते वेळ लागतो आहे, त्यामुळे ती उडू शकते। त्यामुळं काय होतं, युरिया ही मिक्स खत मिळतच नाही युरियामुळं। किती दिवस झालं शोधताय तुम्ही? कुठं कुठं परिसरात बघितलं? आता हे बालिंगा, नागदेवाडी, शिंगणापूर, हनुमंतवाडीत कुठंच हे वाकरे वगैरे इकडे कुठंच काही युरिया मिळत नाही। ती म्हणतात दुसरी लागवड घ्यायला लागते किंवा औषध घ्यायला लागते, तर ती औषधं ती गळ्यात घालतात आणि ती त्यामुळे युरियाच देतच नाहीत। ती कुठलेच हे दुकानदार देतच नाहीत युरिया। तर ते आता जवळ 1.5-2 महिने झाले युरिया हे तिने बंदच केला आहे। तर पहिला आपण कशा पद्धतीनं शेतकऱ्याची व्यथा आहे, खरं तर या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमुळं समुद्री वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झालेला आहे, त्याचबरोबर गॅसचा तुटवडा देखील निर्माण झालेला आहे आणि हा युरिया तयार करण्यासाठी काही प्रमाणात गॅसची देखील गरज भासते आणि त्याचा एकूणच परिणाम म्हणजे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये युरिया खताचा तुटवडा जो आहे तो निर्माण झाल्याचं बघायला मिळते आणि त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। युरियाऐवजी इतर खतं घेण्याची सक्ती जी आहे ती केली जाते आणि त्यामुळे त्याचा आर्थिक फटका देखील शेतकऱ्यांना सोसावा लागतोय। सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।